त्यांना पण कॉम्पिटिशन झालेलं. कॉम्पिटिशन आमच्याकडे कसे पर्यटक आले आहे कांदळवन सफारी करायला आणि तुम्ही बघू शकता. आणि जगाच्या समुद्राच्या आठवड्यातून 2-3 वेळा मासे खायचे माशांचे पुनरुत्पादन जास्त होण्यासाठी. आता जगातले जवळजवळ 80% लोक सी फूड यूज करतात. हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीची लांबी आहे 121 किलोमीटर. महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी शेवाडेकर मुलाचं नाव आहे आमच्या आणि ओळखतात त्याला सगळी लोक. हां 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 तुमचं नाव कसं सर? पाटील सर या. तर मानवी जीवनात जंगलाला एवढं महत्व आहे की वन ही जल है, जल ही रोटी है आणि रोटी ही जीवन आहे. जंगलामुळे पाऊस पडतो, पावसामुळे शेती व अन्नधान्य पिकतं, अन्नावरच आपलं सगळ्यांचं जीवन चालतं. पांढरी चिपी, त्याच्यातली आपल्याकडे दुसरी पण एक प्रजाती आहे सोनरसी ॲपेटाला, ती आहे लाल चिपी. आता प्रचंड जंगलतोडीमुळे मधमाशांनी सुद्धा ह्या मॅनग्रोव्हचाच आश्रय घेतला आहे आपली घरं बांधण्यासाठी किंवा पोळी तयार करण्यासाठी. कारण आपण आता बरीचशी जंगलत नष्ट केली, सिमेंटची जंगलं केली. जात आहे ॲबिसिनिया एपिसोना किंवा अंडी घालतात. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मॅनग्रोव्ह हे माशांचं जन्मस्थळ किंवा पाळणाघर असं म्हटलं जातं. या पूर्ण वाढीच्या मॅनग्रोव्हच्या झाडांना जमिनीत 10 जणांपर्यंत मुळं आहेत. एक एक झाड 3 ते 4 गुंठे जमीन व्यापून ठेवतं. त्याच्यामुळे मोठमोठी वादळं, पूर, महापूर, भूकंप, सुनामी, किनाऱ्याची धूप होण्यापासून आणि किनाऱ्यात खारफुटी, कांदळवन, मॅंग्रोव्ह, चिपी म्हणजे खाऱ्या पाण्यातील येणाऱ्या वनस्पतींचा समूह. त्याच्यातलं एकही झाड गोड्या पाण्यात उगवणार नाही आणि गोड्या पाण्यातलं एकही झाड याच्यात जगणार नाही. आतमध्ये 8 ते 10 हजाराच्या संख्येने बॅट्स आहेत वटवागळं आणि परागीकरणात त्यांचा एक महत्वाचा रोल आहे. काही झाडांच्या बिया वटवागळाने खाऊन टाकल्या तरच रुजतात, नाही तर रुजत नाहीत. आणि वटवागळं ही पक्षी असली तरी स्वस्त नाही, अंडी घालत नाहीत, पिल्लांना जन्म देतात. मनू